रिसोड तालुक्यातील एकमेव मुलींची उपक्रमशील भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड येथे 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 192वी जयंती मोठ्या थाटात संपन्न करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सन्माननीय प्राचार्य मंजुषा सुदेशमुख मॅडम होत्या, तर प्रमुख अतिथी मंगला शेट्टी मॅडम, प्राध्यापक विजयमाला आसनकर, प्राध्यापक वृषाली कल्याणकर, प्राध्यापक दीपिका पुंड, प्राध्यापक विजया कौटकर, प्राध्यापक साधना बोरकर, रजनी नकवाल मॅडम, अश्विनी देशमुख मॅडम, मैथिली छत्रे मॅडम, प्रांजली लवंडे मॅडम या होत्या. प्राध्यापक पी.एच. मोरे यांनी आपल्या भाषणातून सावित्रीबाईंनी अथक त्यागातून व परिश्रमातून आजचा हा शिक्षणरूपी मळा कसा पुरवला याचं मनोगत व्यक्त केलं. विजयभाऊ हराळकर सर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. तसेच रजनी नकवाल मॅडम यांनी आपल्या सुमधुर गीतातून सावित्रीबाईंच्या जीवनावर प्रकाश टाकला. इयत्ता 11वी मधून साक्षी नंदकुले, भाग्यश्री सदार, पूनम भानुर्गे, इयत्ता 7वी मधून सृष्टी हेरहिरवार, कविता लकरस, साक्षी इंगळे, सोनाक्षी कांबळे, अनुष्का लोखंडे, मोनू गवळी व इयत्ता 5वी मधून राधिका जखोटिया, वेदिका जखोटिया, श्रुती मानवटकर, अक्षरा जाधव, अपूर्वा मोरे, ईश्वरी उफाळ, प्राजक्ता भोसले, वर्ग 6वी मधून कामखेडे, आरती गोल्हारे, कल्याणी खंडारे, प्रिया खोडके, रुपाली पवार, वैष्णवी शेळके, तनिष्का खिल्लारे, लक्ष्मी गवळी या विद्यार्थिनींनी सावित्रीबाईच्या जीवनावर भाषणरूपी प्रकाश टाकला. सामूहिक गीत गायनामध्ये सृष्टी सरकटे, अंकिता सरकटे, आरती मुळे, नम्रता वाळके इत्यादी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सामूहिक गीत गायन केलं. आरती गव्हाणे, दिलापाली खोडके, जीविका खोडके, श्रेया देशमुख, आराध्या खोडके, समृद्धी देशमुख, वेदिका पळघाण या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट नाटक सादर केलं. शेवटी अध्यक्षीय समारोपीय भाषणातून प्राचार्य मंजुषा देशमुख मॅडम यांनी सावित्रीबाई यांच्या कार्याची आठवण केली. जानेवारी हा भारतीय समाजाच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा दिवस. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वेदिका गोंधळे व सहनिवेदिका कृतिका टिकायत व आभार प्रदर्शन किरण पवार या विद्यार्थिनींनी केलं. कार्यक्रमासाठी बहुसंख्येने विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी इत्यादी उपस्थित होते. जन्मत लाईव्ह न्यूज करता वाशिम जिल्हा प्रतिनिधी व ज्ञानेश्वर वारकट यांची रिपोर्ट.